मित्रांनो, 2.5 महिन्यानंतर ज्या डाळिंबाला कळी नव्हती त्या डाळिंबाला हॉरिझॉन ड्रिप ॲप्लिकेशन, ब्लॅक डायमंड ड्रिप ॲप्लिकेशन आणि फुलराणी आणि आपला जो 0946चा स्प्रे आहे, सेकंड स्प्रे आपण जो दिला होता तो टोटलेन ऑलिगनचा स्प्रे दिला होता। त्याच्यानंतर जे काय झालं ते तुमच्या समोर आहे। आज ही बाग हार्वेस्टिंगला आले, जवळजवळ 6.5-7 महिने पूर्ण होत आलेत डाळिंबाला। बघू शकता की साईज कशी आहे। साईजसाठी आपण जी सगळ्यात बेस्ट वेट झोन दिलं होतं त्या वेट झोनचा रिझल्ट आज तुमच्या समोर आहे। आज जवळजवळ बघू शकता की डाळिंब हातामध्ये बसत नाही का, ह्या अवस्थेमध्ये डाळिंब आहेत। पूर्ण साईज अजून पण त्याची साईज घेणं चालू आहे। तर हे वेट झोन जे आहे ना ते हे काम करतं आहे। वरून आपण साईजसाठी साईजलॉन आणि कॅन मास्टरचा स्प्रे देतो आहे, त्याच्यामुळं काय होतं ते बऱ्यापैकी साईज येऊन जाते आणि शायनिंग आणि चकाकी जी वेट झोन येते ती इतर कोणत्याही ड्रिप ॲप्लिकेशन येणार नाही 100%, ह्याची गॅरंटी। म्हणून आपण हमेशा सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की वेट झोन जवळजवळ सेटिंग झाल्यानंतर माल हिरव्यात गेल्यानंतर सोडायला चालू करा। प्रत्येकी 15 दिवसाला एकरी 2.5 लिटर। तर ह्याचा अशा प्रकारे रिझल्ट समोर येतो आहे। कुठलीही झाडावरती डिफिशियन्सी कधीच दाखवत नाही। हा मात्र ऑर्गॅनिक डोसचा परिणाम आहे की झाडं हार्वेस्टिंगला आली तरी पण झाडाची पानं बघू शकता आणि कॅनोपी बघू शकता, जशी आहे तशीच आहेत। 100% जशी पाहिजे तशी हिरवीगार पालवी आहे। ही ऑर्गॅनिक डोसची कमाल आहे। म्हणून 2 वेळा ऑर्गॅनिक डोस आणि जे आपलं कळीचं शेड्यूल आहे ते पूर्ण। तर अशा प्रकारचं जे आपले स्वराज कृषी सेवा केंद्र आटपाडी व पंढरपूर यांच्या माध्यमातून आपण लोकांना जे सांगतो आणि जे देतो ते त्याचं जे रंगरूप आहे ते अशा प्रकारे दिसतं। धन्यवाद।